नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण पहिल्या घटकाचे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आपण करतोय आणि गणितातील जो पहिला घटक होता सम, विषम, मूळ, सहमूळ, जोडमूळ, त्रिकोणी, संयुक्त आणि रोमन संख्या चिन्हे याबद्दलची सर्व माहिती पाहिलेली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.1 यातील सर्व प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 1.1 ला. प्रत्यक्ष स्वाध्यायाला आता आपण सुरुवात करतोय. स्वाध्याय 1.1 आणि त्यातला पहिला प्रश्न आहे, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? क्रमाने येणाऱ्या कोणत्याही संख्यांची बेरीज असू द्या, त्यासाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की जो आपल्याला झटपट पटापट उत्तर देऊन टाकतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. यामध्ये पहिली संख्या कोणती येणार आहे? 21. शेवटची संख्या येणार आहे 90 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 21 ते 90 पर्यंत किती संख्या येतात? तर 90 वजा 21 म्हणजेच किती? 69 अधिक 1, कारण 21 पण त्यामध्ये मोजला गेला पाहिजे, म्हणजे अशा 70 संख्या आहेत. हे असं काढा किंवा 1 ते 90 पर्यंत 90 संख्या असतात. आपल्याला 21 पासून पाहिजेत, म्हणजे 90 मधून 20 गेले 70 संख्या येणार आहेत. आता हे सोडूया. 90 अधिक 21 हे झाले 111/2 गुणिले हे 70. 70ला छेद काही नाही म्हणजे 1. 2 ने 70ला भाग देऊया. 2 35 70 राहिले काय? 111 गुणिले 35. हा गुणाकार करताना 35 एके 35, हातचे आले 3, 35 एके 35 आणि 3 38. पुन्हा हातचे आले 3, 35 एके 35 आणि 3 38, म्हणजे 3885 ही असणार आहे बेरीज, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया स्वाध्यायातील दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? चला सांगा पटपट. येस, करेक्ट, बरोबर उत्तर येते तुम्हाला. या काही दरवेळी काढत बसायच्या नाहीयेत, या आपल्याला पाठच करायच्या आहेत की 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. सुरुवातीलाही आपण प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करताना हे पाहिलं होतं की जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. पैकी 1 ते 50 मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जोड्या ह्या 1 ते 50 पर्यंतच आहेत आणि 51 ते 100 मध्ये फक्त 2 जोड्या आहेत. जोडमूळ संख्या म्हणजे 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या. जोडमूळ, सहमूळ यापैकी एकावर तरी नक्की प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. हा सोपा प्रश्न होता, तसा पाठांतरावरच आधारित होता. इथे मात्र आता आपल्याला डोकं वापरायचं आहे आणि हा प्रश्न सोडवायचा आहे. x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती हे विचारलेलं आहे. पुन्हा एकदा प्रश्न समजून घ्या. x ही 17ने निशेष म्हणजे काहीही शिल्लक न राहता, म्हणजे बाकी शून्य राहते, विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती हे विचारलंय. तर यासाठी आपल्याला 17चा पाढा माहीत असेल तर अधिक उत्तम. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाच 85 आणि पुढे सोन. जास्त लांब जायची गरज नाहीये, एवढ्यामध्येच आपलं काम होणार आहे. पहिल्यांदा काय म्हटलंय? x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. आता 17ने भाग जाणारी या 17च्या पाड्यातल्या सगळ्याच संख्यांना 17ने भाग जातो. आपल्याला विषम संख्या सांगितली. कोणती एक यातली विषम संख्या? म्हणजे आपण x समजूया. आपण जर समजूया की x म्हणजे हे 17च आहे आणि पुढे विचारले आपल्याला, तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती हे विचारले. मग x पुढची पहिली समसंख्या आहे 34 आणि दुसरी समसंख्या ती आहे 68. मग आता 17चे 68 होण्यासाठी काय करावं लागलं? यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 17 आणि 68 मध्ये 68 वजा 17 येतात किती? 51. 51चा फरक आहे.
म्हणजे 51च्या फरकाने आपल्याला दुसरी समसंख्या मिळणार आहे. म्हणजेच आपण xला 17 समजलो होतो, तर दुसरी जी समसंख्या आहे ती किती असणार आहे, x अधिक 51 एवढी ती संख्या असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सम विषम पुढील मागील काढताना या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. तसे प्रश्न येणार आहेत अजून पुढे. चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे असं विचारलेलं आहे. आता कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज, या जोडमूळ संख्या आहेत असं यांचं म्हणणं आहे, आणि कोणत्या जोडीतली बेरीज जी आहे ती मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा, पण कुठल्या, 1 ते 25 मधल्या मूळ संख्या. 1 ते 25 मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 या आहेत 1 ते 25 मधल्या मूळ संख्या. यांच्या बेरजेपेक्षा 14ने जास्त आहे असं विचारले. यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते 100. ही बेरीज करून पहा, ही बेरीज येते 100. आता या 100 पेक्षा 44ने जास्त, 100 पेक्षा 44ने जास्त म्हणजे किती बेरीज असली पाहिजे, 144 बेरीज असली पाहिजे. कोणत्या पर्यायामध्ये 144 बेरीज येते, तर पहिल्या पर्यायात पहा 71 अधिक 73 येतात 144. हे पहिलाच पर्याय योग्य आहे. तरी बाकीचे पर्याय चेक करूया. 41 आणि 83 ह्या जोडमूळ नाहीत. जोडमूळ म्हणजे 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या. 59, 61 जोडमूळ आहेत, पण त्यांची बेरीज किती येते, 9 आणि 1 10, 6 आणि 6 12, 120 बेरीज येते, तर हे सुद्धा चालणार नाही. 41, 43 या देखील जोडमूळ आहेत, पण यांची जर बेरीज केली तर ती येते 84. आपल्याला बेरीज पाहिजे 144, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बेरीज, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार झटपट करता आले पाहिजे. कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. त्यामुळे कॅल्क्युलेशनवर कमांड मिळवायची असेल तर त्याला प्रॅक्टिस, सराव करणं हे एकमेव उपाय आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. आता काय आहे हा प्रश्न क्रमांक 5 पहा. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. तर 11 पासून 100 पर्यंत म्हणजे या किती 2 अंकी मूळ संख्या आहेत. आणि सुरुवातीलाच रिव्हिजनमध्ये आपण पाहिलं की 1 ते 100 मधील किती मूळ संख्या अशा आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यावर आपल्याला पुन्हा मूळ संख्याच मिळते, तर अशा 9 संख्या आहेत. हे पाठच ठेवायचे, कारण हा गॅरंटेड परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तिथं आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. करत बसायचं म्हणलं खूप वेळ खातो, पण लक्षात ठेवायला सोपी गोष्ट आहे की 9 मूळ संख्या अशा आहेत 2 अंकी की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी सुद्धा मूळ संख्या मिळते. अदलाबदल म्हणजे 17 आहे, त्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यावर 71 मिळतात. आणि या दोन्ही सुद्धा काय आहेत, मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये अशा 9 मूळ संख्या आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा असं विचारलेलं आहे. पहा आता 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. 3 क्रमवार काय आहेत, विषम संख्या आहेत. ही एक पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ती तिसरी संख्या. आणि या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची जी बेरीज आहे ती y आहे असं सांगितलेलं आहे. तर जेव्हा कधी 3 क्रमवार विषम संख्या असतील किंवा 3 क्रमवार समसंख्या असतील आणि त्यांची बेरीज दिलेली असेल तेव्हा मधली संख्या आपण डायरेक्ट शोधू शकतो. मधली संख्या कशी ओळखायची, तर मधली संख्या म्हणजेच y/3, त्यांची बेरीज भागिले 3 केले की आपल्याला मधली संख्या मिळते. ही आपल्याला मधली विषम संख्या मिळाली. आता ही मधली विषम संख्या मिळाली. आता विचारले काय, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या,
आता y/3 यापेक्षा मोठी क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कोणती असेल? तर दोन विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो, म्हणजे याच्यामध्ये 2 मिळवले की आपल्याला सर्वात मोठी त्या तिघांमधली विषम संख्या मिळणार आहे. त्या संख्येच्या पुढील समसंख्या लिहा असं विचारलंय. याच्या पुढची समसंख्या, तर समसंख्या आणि विषम संख्या यामध्ये किती? 1चं अंतर असतं, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 मिळवावा लागणार आहे. आता हे सोडवल्यानंतर y/3 अधिक 2 आणि 1 होणार आहे 3, म्हणजेच y/3 अधिक 3 ही असणार आहे त्या सर्वात मोठ्या संख्येच्या पुढील समसंख्या. ही कोणती येणार आहे? समसंख्या येणार आहे. मग ही समसंख्या आली y/3 अधिक 3, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? तर सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या? अशा संख्या की ज्या दोघांमध्ये सामायिक विभाजक फक्त 1 असतो, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. 32 आणि 24 यांचा जर विचार केला तर 32 आणि 24ला भाग जाणाऱ्यांमध्ये 2 हा सामायिक विभाजक आहे. 1 तर आहेच आहे, पण 2 सुद्धा सामायिक विभाजक आहे, म्हणजे हीच सहमूळ संख्यांची जोडी नाही. खाली जर पाहिले तर 25 आणि 32 मध्ये सामायिक विभाजक फक्त 1 आहे. 15 आणि 22 मध्ये सामायिक विभाजक फक्त 1 आहे. 18 व 35 मध्ये सुद्धा सामायिक विभाजक फक्त 1च आहे. म्हणजे 32 आणि 24 या दोघांनाही भाग जाईल असा 2 ही एक संख्या आहे. सहमूळ संख्यांच्या बाबतीत काय असतं? दोघांनाही भाग जाईल अशी संख्या नसतेच. 1 हीच संख्या त्यांचा सामायिक विभाजक असतो, म्हणजेच तो त्यांचा मसावी असतो. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे की जी सहमूळ संख्यांची जोडी नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि स्वाध्यायातील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तो आहे p ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? पहा, p ही एक समसंख्या आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? तर आपल्याला एक माहित आहे की 2 समसंख्यांमध्ये 2चं अंतर असतं, 2 विषम संख्यांमध्ये पण 2चं अंतर असतं. आपल्याला इथे समवरून समच संख्या काढायची, त्यामुळे हे अवघड नाही. तर p अधिक 39वी सम काढायची. पहिलीच सम काढायची असेल तर आपण काय करतो? त्यामध्ये 2 मिळवत असतो. दुसरी काढायची असल्यावर बेदुने 4 करतो. इथे 39वी काढायची, म्हणजेच 2 गुणिले 39 हे त्यामध्ये मिळवावे लागणार आहेत. म्हणजेच ते होणार आहेत p अधिक 39 जुन्या होतात 78. पुढची 39वी समसंख्या जी आहे ती असणार आहे p अधिक 78, जो आहे पर्याय क्रमांक 2. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? जस्ट आता आपण वायचा प्रश्न पाहिला होता की 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y होती आणि त्यावरून आपण समसंख्या पुढील शोधली. पण इथं त्यावरून सोपा प्रश्न विचारलाय की 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज जी आहे, यांची बेरीज जी आहे ती दिलेली आहे 153 आणि मधली संख्या काढायची. तर मधली संख्या काढण्यासाठी नेहमी काय करायचं? त्यांची जी बेरीज आहे तिला 3 ने भागायचं आहे. समजा ही 5 संख्यांची बेरीज असते, तर तुम्ही त्या बेरजेला 5 ने भागलं तर आपल्याला मधली संख्या मिळणार आहे. इथं भागाकार केल्यावर 3 5 15 आणि 3 1 3, म्हणजे मधली संख्या जी आहे ती असणार आहे 51, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो सोडवून पहा, जो आहे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. पहा, 2 अंकी संयुक्त विषम संख्या आणि सर्वात लहान पाहिजे व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती हे विचारलेलं आहे. आता पहा, 2 अंकी विचारली आहे, संयुक्तचं नंतर पाहू, पण विषम संख्या विचारली आहे. तर सर्वात लहान विषम संख्या कोणत्या आहेत? सर्वात लहान विषम संख्या आहे 10.
10 विषम आहे का? नाही. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या आहे 11, त्यानंतर 13, 15, 17. हे पाठच पाहिजे वास्तविक आपलं, पण जर कधी विसरलं तर कसं शोधायचं ते मी इथं सांगतोय तुम्हाला. तर सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या, इथं विषम दिसत आहेत पण आपल्याला त्यातली संयुक्त पाहिजे. 11 मूळ आहे, 13 मूळ आहे, म्हणजे 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या, या जगामध्ये सम असणारी मूळ संख्या एकमेव आहे आणि ती म्हणजे आहे 2. यांचा गुणाकार किती हे आपल्याला विचारलेलं आहे. 15 गुणिले 2 होतात 30, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो असं विचारलंय. तर पहिली गोष्ट म्हणजे 21 ते 30 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या, 21 ते 30 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 23 आणि 29. एवढ्या 2च मूळ संख्या आहेत 21 ते 30 मध्ये. आणि संयुक्त संख्या, आता सगळ्या संयुक्त संख्या लिहित नाही मी. 21 ते 30 या संख्यांची बेरीज किती येते हे आपल्याला सहज काढता येतं, तोंडी काढता येतं. पहा, 1 ते 10 जे आहेत, 1 ते 10 यांची बेरीज येते 55. 11 ते 20 जे आहेत, तर यामध्ये काय करायचं, या 55च्या मागे फक्त 1 लावायचं, 155. 21 ते 30 ची बेरीज करायची तर काय करायचंय, या 55च्या मागे फक्त लावायचे आहेत 2. म्हणजेच 21 ते 30 ची बेरीज जी आहे, 21 ते 30 ची बेरीज जी आहे ती असते 255. आता यामधून आपण मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यातला फरक आपल्याला काढायचा आहे. मूळ संख्यांची बेरीज किती होते? 9 3 12, 2 2 4 1 5, 52. मूळ संख्यांची बेरीज आली 52. याच्यावरून संयुक्त संख्यांची बेरीज किती हे आपण काढू शकतो. संयुक्त संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण काय करणार, ह्या एकूण बेरीजेतून मूळ संख्यांची बेरीज वजा करूया. हे 52 गेले यातून, तर हे राहिले किती? 203. 203 काय आली? संयुक्त संख्यांची बेरीज आली 203. आपल्याला विचारले या दोघांच्या फरकाला, मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या फरकाला, म्हणजेच हे 203 वजा हे 52, काय काढायचं आहे आपल्याला? फरक काढायचा आहे त्यांच्यातला. तर हे 13तनं 3तनं 2 गेले 1, 20 मधून 5 गेले, राहिले 15. यांच्यातला फरक किती आला? 151 फरक आला. याला कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो? तर 151ला तर 151ने निःशेष भाग जाणारच आहे, त्यात काही प्रश्न नाही. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या संख्यांची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? अतिशय बालिश प्रश्न, एकदम साधा सोपा. जोडमूळ म्हणजे काय? जोडी. जोडी किती जणांची? दोघांची. म्हणजे ज्या मूळ संख्या दोघांचा फरक त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. 7 व 11 फरक आला 4चा, बस इथं संपलं. ही संख्या जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 11 आणि 13 आहे, 41 43 आहे, 59 61 आहेत की ज्या मूळ संख्या आहेत आणि 2चा फरक आहे. अशा या 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतात, ते माहिती आहे आपल्याला. पण इथं आपल्याला कोणती नाही तेवढंच विचारले. 7 व 11 ही ती जोडी नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न जरी मोठा दिसला लांबीला तरी त्याच्याकडे पाहून घाबरून अजिबात जायचं नाही, त्याला वाचायचंय, त्याच्यावर विचार करायचा आहे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा असं विचारलंय आणि 3 विधानं दिली आहेत आणि त्याच्यावर आधारित खाली प्रश्न आहे. पहिले विधान आहे 29 व 31 या जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ असण्यासाठी फरक 2चा पाहिजे आणि दोन्ही मूळ असल्या पाहिजे. 29 31 मूळ आहेत, 2चा फरक आहे, जोडमूळ आहेत. अगदी बरोबर आहे हे पहिलं विधान. दुसरं विधान पहा, 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत. तर ज्या जोडमूळ संख्या असतात त्या सहमूळ असतातच, पण सहमूळ संख्या जोडमूळ असतीलच असं नाही. मुळात सहमूळ संख्या मूळ असतील असं पण नाही आहे.
त्यामुळं 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत, दोन्ही मूळ आहेत म्हणजे त्या सहमूळ असणारच आहेत, त्यामुळे दुसरं विधानही योग्य आहे. तिसरं विधान पहा, 29 व 31 या मूळ संख्या आहेत. येस, त्या मूळ संख्या आहेतच, म्हणजे तिन्ही विधानं योग्य. अ, ब, क अचूक जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती हे विचारलेलं आहे. तर पहा, ही संख्या आहे 4, 5, 6, 7 आणि ही काय दिसते आपल्याला, ही आहे एक विषम संख्या आहे. आता यानंतर येणारी 6वी समसंख्या विचारलेली आहे. 6वी सम काढायची, याच्या पुढची पहिली सम कोणती येईल? पहिली समसंख्या, यात 1 मिळवणार फक्त आपण, म्हणजेच तो 1 मिळवल्यानंतर इथं मी फक्त +1 लिहितो. ही बेरीज केली की आपल्याला पहिली समसंख्या मिळेल. आपल्याला 6वी सम काढायची, पहिली काढली. आता यानंतर आपल्याला अजून पुढे जाऊन 5वी काढावी लागणार आहे. आता 5वी काढत असताना इथं 1च का मिळवला? ही विषम आहे, विषम आणि सममध्ये 1चाच फरक असतो. आता आपल्याला समवरूनच पुढं 5वी सम काढायची आहे, म्हणजे इथं काय करणार आपण, 2 गुणिले 5, कारण समसंख्यांमध्ये 2 2चा फरक असतो. 5ने पुढे जायचंय म्हणून 5 दुने 10 त्यामध्ये मिळवावे लागतील. 5 दुने 10 आणि हा 1 झाले 11. 45 64 अधिक 11 म्हणजे ते होणार आहे 4578. ही झाली 6वी समसंख्या, ही झाली 6वी सम. आता पुढे काय म्हटले, 10वी विषम संख्या. आता 10वी विषम संख्या काढायची आहे, तर हे 4567, याच्या पुढची 10वी विषम काढताना ही ऑलरेडी विषम संख्या आहे. 10वी विषम काढताना काय करावं लागेल, 2 गुणिले 10 यामध्ये मिळवावे लागतील. का तर क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांमध्ये 2चं अंतर असतं. मग ही बेरीज किती होणार, 10 दुने 20 आणि यामध्ये मिळवल्यानंतर होणार आहे 4587. आता आपल्याला मिळाल्या, ही 10वी पण मिळाली विषम आणि ही 6वी सम पण मिळाली. यांच्यातील फरकाचा वर्ग किती विचारले, यांच्यातील फरक काढूया. 4587 हे 4587 वजा 4578, 4578 वजा बाकी जर केली तर 17 8 गेले 9 आणि हे सगळे 0 0 0. यांच्यातला जो फरक आहे तो आलेला आहे 9. आपल्याला विचारलेला आहे फरकाचा वर्ग किती. काही करायची नाही, परीक्षेत सुद्धा 9 उत्तर आले, पर्यायात 9 दिसलाय लगेच रंगवला असं करायचं नाही. नेहमी आपलं उत्तर आलं की विचारलं काय होतं त्या विधानाकडे जायचं. फरकाचा वर्ग किती विचारले, इथे 9 आलेला आहे फरक. 9चा वर्ग किती येतो, 81 येतो, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि आता जातोय आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे, स्वाध्याय 1.1 मधला शेवटचा प्रश्न. आणि या पद्धतीचे जर तुम्हाला खूप सारे प्रश्न सोडवायचे असतील तर संख्याज्ञान या घटकावर 60 प्रश्न असणारा एक उपयुक्त असा व्हिडिओ दिलेला आहे. हा स्वाध्याय 1.1चा व्हिडिओ असणार आहे. याच्यानंतर तुम्हाला स्वाध्याय 1.2 आणि या पद्धतीने टोटल 64 स्वाध्याय तुम्हाला या ठिकाणी सोडून मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. शेवटचा प्रश्न आहे, 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. पहा इथे काय करायचंय, 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या आणि 50च्या नंतरच्या 3 मूळ संख्या. 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या जर पाहिल्या तर त्या आहेत 47, 43 आणि 41. यांची बेरीज 7 3 10 आणि 11, हातचा 1 4 3 12 आणि 13. यांची बेरीज झाली 131. नंतरच्या 3 मूळ संख्या 50च्या नंतरच्या 53, 59 आणि 61. यांची जर बेरीज केली तर हे 9 1 10 3 13, 6 1 7 10 झाले 17, 173. यांची बेरीज झाली 131 आणि 50 नंतरच्या 3 मूळची आली 173. यांच्यातला फरक
तो काढायचा आपल्याला. फरक असणार आहे 173 वजा 131, तिन्यातनं 1 गेले 2, 17तनं 13 गेले राहिले 4. यांच्यातला फरक आला 42. 42ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो हे विचारलेलं आहे. तर 2ने 42ला भाग जातो, 3ने जातो का, 14 त्रिक 42, 3ने पण जातो, 4ने जातो का, नाही, 4 × 40, 4 × 11 = 44, 7ने जातो का, जातो, 7 × 7 = 42, 7 × 42 म्हणजे अ, ब आणि ड या 3 संख्यांनी भाग जातो, जो की आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि ड ने भाग जातो. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.1 मधील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत, तेही अत्यंत सहजपणे. पुढील व्हिडिओमध्ये लगेचच भेटणार आहोत त्याच घटकावर आधारित स्वाध्याय 1.2 साठी, आणि त्यामध्ये देखील आपण स्वाध्याय 1.2 मधील सर्व प्रश्न सोडवणार आहोत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा आणि अभ्यास करत राहा.